नमस्ते, परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। इथं मी एक लीफ शेपचं जे डिझाईन आहे ते ड्रॉ केलेलं आहे। आज आपण हे वर्क करणार आहोत। याच्यासाठी आपल्याला आधी सुरुवातीला चेन स्टिचनं आउटलाईन करून घ्यायची आहे। बेसिक क्लास 7चा आपला 16वा क्लास आहे। याच्या आधीची प्लेलिस्ट ही आपल्या अवेलेबल आहे, ती जाऊन तुम्ही चेक करू शकता। वेगवेगळ्या प्रकारचे स्टिचेस आपण त्यामध्ये बघितलेले आहेत। चेन स्टिच कशी घालायची, एंड नॉट कसं करायचं, ते सगळे डिटेल्स आपण त्या लिस्टमध्ये दिलेले आहे। तसेच देवी कशी आरी वर्क करायची तोही व्हिडिओ आपला आलेला आहे, त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे की देवी कशी आरी वर्क करायची आहे। तिचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथेही जाऊन तुम्ही चेक करू शकता। तसेच बेसिक आरी क्लासची प्लेलिस्टही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तेही तुम्ही जाऊन चेक करू शकता। अगदी बिगिनर असाल तर तुम्ही त्या क्लासेसनुसार आरी एम्ब्रॉयडरी अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता। तसेच आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड आपले खूप सारे व्हिडिओ अजून येणार आहेत, तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। थांबू स्टिच जे आपण आज बघत आहोत ते सिल्क थ्रेडने आपल्याला वर्क करायचं आहे। फक्त चेन स्टिचच आपल्याला कंटिन्यू करत जायचे आणि अगदी जवळजवळ असं आपल्याला घालायचं आहे। व्हिडिओ तुम्ही अगदी लक्षपूर्वक बघितला तर आपल्याला लक्षात येईल की जवळून जवळून आपल्याला हे जे स्टिच आहे ते करायचे आहेत। अगदी वरती जाऊन जे आपण आउटलाईन केलेलं आहे तिथे लॉक स्टिच घालायचं आहे, आणखी परत येऊन कंटिन्यू आपल्याला खालीपर्यंत यायचं आहे चेन स्टिच घालत। मध्ये जर गॅप असेल तर अगदी जवळून आपल्याला चेन स्टिच घालायची आहे। आपल्याला जर मध्ये गॅप पडला तर आपण ती पूर्ण चेन जी आहे ती परत सोडतो आणि परत करतो, तर तसं करायचं नाही आहे। चेन स्टिच घालून झाल्यानंतर जर गॅप दिसत असेल तर त्याच्या अगदी जवळून आपल्याला दुसरी जी लाईन आहे ती तयार करायची आहे। त्यानं काय होणार आहे की जी पहिली आपली चेन स्टिच आहे त्यामध्ये जो गॅप तयार झालेला आहे तो गॅप आहे तो भरून निघेल। आता इथे तुम्ही बघू शकता थोडासा गॅप यामध्ये राहिलेला आहे। मग दुसऱ्या वेळी जे मी चेन स्टिच घालत आहे ते अगदी जवळून घालत आहे, अगदी जवळून, त्यामुळे जो पहिला गॅप आहे तो भरून निघण्यास मदत होईल। अशाच प्रकारे आपल्याला ही जी चेन स्टिचचा जो वापर आहे तो फेस फिलिंगसाठी आपण बघणार आहोत। पुढं आपल्याला फेस फिलिंगही बघायचं आहे की कशा प्रकारे फेस फिलिंग केलं जातं सिल्क थ्रेडनी। लोडिंग स्टिच कसं करायचं, एम्बोस्ड लोडिंग स्टिच कसं करायचे, ते सगळे व्हिडिओ आपले येणार आहेत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिझाईन आपण करू शकता, फेस फिलिंग असू दे किंवा कोणतेही डिझाईन आपल्याला पूर्ण फील करायचं असेल आरी एम्ब्रॉयडरीसाठी तर याचा वापर आपण करू शकतो। तर बघू शकता तुम्ही या पहिल्या चेनमध्ये आपल्याला गॅप दिसत आहे, दुसरी चेन मी अगदी जवळून घालत आहे, त्यामुळे जी पहिला जो गॅप आहे तो भरून निघत आहे। या ट्रिकनं काय होईल की जो गॅप पडलेला आहे तो गॅप दिसणार नाही, जे आपलं हे स्टिच आहे ते अगदी सुपेरियर असं दिसणार आहे। आणखी आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड आपण जर कन्फ्यूज आलात कोणती डिझाईन घेऊन तर आपण कमेंट करू शकता, तो व्हिडिओ बनवून देण्याचा मी प्रयत्न करेन। आपले जे हे बेसिक क्लासेसचे व्हिडिओ आहेत, आणखी आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड जे काही व्हिडिओ आहेत ते थोडे जरी आपल्याला युजफुल होत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि नक्की कमेंट करा। सुरुवातीला चेन स्टिच जी आहे सिल्क थ्रेडची ती करताना आपल्याला थोडी टफ जाते, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओत मी सांगत असते की सुरुवातीला आपण ज्यावेळी प्रॅक्टिस करतो त्यावेळी तुम्ही जरी थ्रेडचा वापर करू शकता, कारण जरी थ्रेड अगदी सहसा तुटत नाही। सिल्क थ्रेड अगदी नाजूक असल्यामुळे ती पटपट तुटते, त्यामुळं बिगिनर जे असतात त्यांना ते वर्क करायला सोपं जात नाही। त्यामुळं सुरुवातीला तुम्ही जरी थ्रेडनं प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर सिल्क थ्रेडनं प्रॅक्टिस करा। रोजचे तुम्ही 1 तास जरी यासाठी दिला तरी तुम्ही अगदी छान प्रकारे आरी वर्क करू शकता।
आता हे स्टिच पूर्ण झाल्यानंतर परत एकदा आपल्याला आउटलाईन करायची आहे, कारण डिझाईन आपली सुपेरियर दिसेल. परत एकदा आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन डिझाईनसोबत.